कलानगरमध्ये जळफळाट व्हायला लागली। एकनाथजी शिंदे आणि राज ठाकरे हे दोघेही भेटले। मी तुम्हाला याआधी देखील सांगितलं की उद्धवजी ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे एकटे लढले तेव्हा 7 जागा निवडून आल्या आणि जेव्हा उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर युती करून लढले तेव्हा मात्र 1 जागा कमी झाली। याचा अर्थ उद्धवजी ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला। मनसेचा केसानी गळा कापण्याचं काम महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उभाटा गटाच्या माध्यमातून केलंय। त्यामुळं राज ठाकरे येणाऱ्या काळामध्ये उद्धवजी ठाकरेंसोबत असतील का हा प्रश्न मी सातत्यानं विचारत होतो। आता देखील राज ठाकरे एकनाथजी शिंदे यांच्याशी जवळीक करतायत। एकनाथजी शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाली। याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये नवे समीकरण जन्माला येतील आणि हे समीकरण उद्धवजी ठाकरे यांना देखील लक्षात आलेले आहे। त्यामुळेच त्यांचा हा जळफळाट होतोय। राहिला प्रश्न एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे शत्रू आहेत का मित्र आहे, तर याच्यावर महाराष्ट्रातल्या जनतेनं शिक्कामोर्तब केलंय। एकनाथजी शिंदे हे महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतात। एकनाथजी शिंदे यांनी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचं काम केलंय आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्यापासून वाचवण्याचं काम एकनाथजी शिंदे यांनी केलंय। त्यामुळं महाराष्ट्राचे खरे शत्रू महाराष्ट्राचे कोण असतील तर ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देणारे उभाटा गटाची लोक ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे शत्रू आहेत। सोनिया गांधींच्या चरणावर आपला पक्ष अर्पण करणं म्हणजे महाराष्ट्राशी आणि मराठी माणसाशी धोकाधडी करणं आहे, हे उद्धवजी ठाकरे यांनी केलंय। त्यामुळं महाराष्ट्राचं हित एकनाथजी शिंदे बघतात तर महाराष्ट्राचं अहित हे संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांच्या मार्फतून केलं जातं।